ठीक आहे. सो ओके फ्रेंड्स, ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग. आवाज क्लिअर येतोय का बघा? येस, ठीक आहे. तर आज आपण न्यू कन्सेप्ट पाहणार आहोत, क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. याच्यामध्ये सुरुवातीला आपण क्वांटिफायर्स म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता या ठिकाणी क्वांटिफायर्स म्हणजे सिम्बॉल्स आहे दोन. आपण या ठिकाणी फक्त जनरली लिहून ठेवूया तुम्हाला समजण्यासाठी. तर या सिम्बॉलसाठी आपण देअर एक्झिस्ट म्हणजे दिलेल्या कन्सेप्टमध्ये जर एखादा एलिमेंट असेल तर त्या ठिकाणी आपण देअर एक्झिस्ट म्हणतो. आता त्यानंतर एक आहे सिम्बॉल दुसरा म्हणजे फॉर ऑल. म्हणजे मॅथमॅटिकल स्टेटमेंट्समध्ये हे दोन सिम्बॉल्स यूज केले जातात. मग या दोन सिम्बॉल्सना क्वांटिफायर्स म्हटलं जातं आणि त्या स्टेटमेंट्सना क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. तर त्या ठिकाणी देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. आता या सिम्बॉलला बिलॉंग्स टू म्हणतो आपण. मग या एचा अर्थ काय? कॅपिटल ए म्हणजे हा नंबरचा सेट असेल. तर तो आपल्याला या ठिकाणी समजा एक्स बिलॉंग्स टू आर दिलेला असेल तर आर मीन्स काय? रिअल नंबर्स. ठीक आहे. अदरवाईज आता या ठिकाणी आपल्याला समजा नॅचरल नंबरचा दिलेला असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल? आपल्याला एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन लिहावं लागेल. किंवा या ठिकाणी आपल्याला एलिमेंट्स दिलेले असतात. ते एलिमेंट्स समजा अशा पद्धतीचे असतील 1, 2, 3, 4, 5 अप टू 6 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या स्टेटमेंटचा अर्थ काय घ्यायचा आहे? एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे एक्स हा ए सेटमधील घ्यायचा आपल्याला आणि ए सेटमधून घेतल्यानंतर एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3 म्हणजे पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एनी वन व्हॅल्यू ऑफ द गिवन सेट. आपल्याला या ठिकाणी कोणती व्हॅल्यू भरल्यानंतर 3 येऊ शकतं. आता याच्यामध्ये एखादा एलिमेंट आणखीन आपण ॲड करूया. समजा या ठिकाणी हा सेट 7 पर्यंत आहे, 1 to 7. म्हणजे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जर आपण 7 घेतली तर एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3 हे स्टेटमेंट काय सांगतं? तर एक्सची व्हॅल्यू 7 म्हणल्यानंतर 7 मायनस 4 इज इक्वल टू 3 म्हणजे 3 इज इक्वल टू 3. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू 7 घेतल्यानंतर 3 व्हॅल्यू मिळते. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की या सेटमध्ये देअर एक्झिस्टचा अर्थ काय? देअर एक्झिस्ट म्हणजे एक तरी एलिमेंट आपल्याला असं मिळाला आहे की ज्याच्यामध्ये आपण ह्या मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये व्हॅल्यू भरल्यानंतर एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3 व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. म्हणून या सिम्बॉलला देअर एक्झिस्ट म्हणायचं. ठीक आहे. तर आता यानंतर याच एक्झाम्पलमध्ये आपण ॲडिशनल याच पेजवरती दुसरं एक्झाम्पल घेऊया किंवा नेक्स्ट पेज घेऊया. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी पुन्हा आपण कॅपिटल ए सेट घेऊया आणि याच्यामध्ये तेच एलिमेंट्स आपण म्हणूया 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू 7. फॉर एक्झाम्पल म्हणायचं झालं तर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए देर इज 8 मायनस एक्स लेस दॅन इक्वल टू 7. आता या मॅथमॅटिकल स्टेटमेंटचा अर्थ काय होतोय? तर सगळ्यात सुरुवातीला मी या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा की हे जे कॅपिटल ई आहे थोडक्यात
हा उलट्या पद्धतीने लिहिलेला आहे. तर तो काय म्हणतो त्याला देर एक्झिस्ट. मग देर एक्झिस्टचं काय ॲटलिस्ट वन एलिमेंट आणि फॉर ऑलसाठी काय म्हणजे प्रत्येक एलिमेंटला ते कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग आपण या ठिकाणी समजा सुरुवातीला काय घेतलं x = 1 घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू 1 घेतल्यानंतर ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 8 - 1 < 7 म्हणजेच 7 < 7 म्हणजे याचा अर्थ x = 1 घेतल्यानंतर ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आता < चा अर्थ काय होतो 7 पेक्षा लहान किंवा इक्वल टू. तर या ठिकाणी इक्वल टू आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ ही कंडिशन व्हेरीफाय झाली. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आपण व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 2 घेतली तर या ठिकाणी काय करावं लागेल x ची व्हॅल्यू 2 भरायची. कुठे 8 - x = 7 मध्ये म्हणजे 8 - 2 ≤ 7. 8 - 2 इज 6 ≤ 7. तर आता ही 6 व्हॅल्यू काय आहे 7 पेक्षा लहान आहे. म्हणजे याचा अर्थ आपण इथं स्ट्रिक्टली लेस दॅन हे सिम्बॉल जरी वापरलं तरी चालेल. म्हणजे या दोन्हीपैकी कोणतंही कंडिशन आपल्याला यायला पाहिजे. आता या ठिकाणी इक्वल टू आलेलं आहे म्हणजे 7 = 7 आलेलं आहे. आता या ठिकाणी 6 व्हॅल्यू आहे. 6 व्हॅल्यू ही 7 पेक्षा लहान आहे म्हणजे x = 2 ला देखील ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्यानंतर x = 3 घ्या. इट मीन्स 8 - 3 ≤ 7. 8 - 3 इज 5 ≤ 7 म्हणजे याचा अर्थ 5 देखील व्हॅल्यू 7 पेक्षा लहान आहे. म्हणजे x = 3 ला देखील ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. मग अशाच पद्धतीने आपण या सेटमधील सर्व व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्या या मॅथमॅटिक्स स्टेटमेंटमध्ये भरायच्या आणि ती कंडिशन सॅटिस्फाय होते का बघायचे. तर आपण या पुढील कॅल्क्युलेशन थोडंसं डायरेक्टली केलं तर 8 - 4 येईल म्हणजे 4 ही व्हॅल्यू 7 पेक्षा लहान आहे. त्यानंतर 5 आहे. 8 - 5 3 मिळेल. त्यानंतर 8 - 6 2 येणार. 8 - 7 1 येणार. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जो दिलेला सेट आहे त्याच्यामधील ईच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ x इट सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन इज 8 - 6 ≤ 7. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला फॉर ऑल सिम्बॉल दिलेलं आहे. म्हणजे फॉर ऑल म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी म्हणतो उलटा कॅपिटल ई लिहिला तर त्याला काय म्हणायचं देर एक्झिस्ट. देर एक्झिस्टचा काय होतो अर्थ ॲटलिस्ट वन व्हॅल्यू म्हणजे एकत्र व्हॅल्यूला कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आणि या सिम्बॉल काय म्हणायचं फॉर ऑल. या ठिकाणी हे दोनच सिम्बॉल्स आहेत आणि या दोन सिम्बॉल्सना क्वांटिफायर्स म्हणायचं. जो इथे शब्द आहे बघा क्वांटिफायर्स. ठीक आहे. आणि हेच क्वांटिफायर स्टेटमेंट्समध्ये वापरले जातात आणि मग या स्टेटमेंटला क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणायचं. ठीक आहे. हे पहिलं एक्झाम्पल आपण मांडलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पलमधील हे स्टेटमेंट बघा फॉर ऑल x बिलॉंग्स टू a सच दॅट 8 - 7 ≤ 7. आता या ठिकाणी कॉमा दिलं आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर सच दॅट हा शब्द आहे बघा. म्हणजे ज्यावेळी आपल्याला क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन करावं लागणार आहे त्यावेळेस आपल्याला देर एक्झिस्ट सिम्बॉलला सच दॅट हा वर्ड असेल आणि फॉर ऑल सिम्बॉलसाठी आपल्याला या ठिकाणी कॉमा दिलेला असेल. म्हणजे निगेशन तयार करत असताना सचिन कोण आहे आपला आवाज बंद करा. तर या ठिकाणी बघा दोन
सिम्बॉल्स आहेत, देर एक्झिस्ट अँड फॉर ऑल. ठीक आहे. आणि या दोन सिम्बॉल्सना क्वांटिफायर्स म्हणायचं. कन्सेप्ट क्लिअर होते का बघा. आणि आता आपण अजून एक्झाम्पल घेणार आहोतच. ठीक आहे. आपण आता पुढे जाऊयात. आपल्याला प्रत्यक्षात आता एक्झाम्पल पाहावं लागेल. एक्झाम्पल्स. अगदी व्यवस्थित तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशननं पाहिलं तर कन्सेप्ट अतिशय सोपे आहेत. एकदा दोनदा तुम्ही सराव केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या लिहिता येते. एक्झाम्पल फर्स्ट. इकडेच बघा. एक्झाम्पल अशा पद्धतीने आहे. इफ ए इज इक्वल टू 3, 5, 7, 9, 11, 12. Determine the truth value. Determine the truth value of each of the following. Determine the truth value of each of the following. First example, there exists x belongs to A such that x minus 8 is equal to 1. एक्झाम्पल व्यवस्थित काळजीपूर्वक वाचलं तर आपल्याला समजेल. एक सेट दिला आपल्याला आणि काय सांगितलं आहे, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू काढायची. आता ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना आपल्याला सिम्बॉलचा विचार करावा लागेल. पहा, आपल्याला दिलेल्या सेटमध्ये आता देअर एक्झिस्ट या सिम्बॉलचा अर्थ काय. आपल्याला या सेटमध्ये एक एलिमेंट असा मिळतोय का की जेणेकरून आपल्याला ठिकाणी एक्सची व्हॅल्यू भरल्यानंतर 1 व्हॅल्यू मिळणार आहे. तर आहे. एक्सची व्हॅल्यू आपण जर 9 घेतली तर 9 - 8 इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला या दिलेल्या सेटमधील एक एलिमेंट आपल्याला ही दिलेली कंडिशन व्हेरीफाय करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सरमध्ये काय लिहावं लागेल, क्लिअरली एक्स इज इक्वल टू 9. आता एक्स इज इक्वल 9 आपण ही व्हॅल्यू कशातली घेतली, ए सेटमधली. म्हणून एक्स इज इक्वल टू 9 बिलॉंग्स टू ए सॅटिस्फाईज एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. So the given statement is true. Hence its truth value is T. जर का या सेटमधील एकही एलिमेंट जर ही कंडिशन सॅटिस्फाय करत नसता तर आपण या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स लिहिली असते. ठीक आहे. त्यानंतर
आपल्याला फॉर ऑल सिम्बॉल्स एक्झाम्पल पाहावं लागेल. यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. फॉर ऑल x belongs to a, x square plus x square plus x is an even number. ठीक आहे. तर त्या ठिकाणी फॉर ऑल सिम्बॉल. आता फॉर ऑलचा अर्थ काय घ्यायचा, हे प्रत्येक एलिमेंट घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करून पाहायचं. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू तर भरत बसायचं का नाही, तोंडी कॅल्क्युलेशन जर केलं आपण एक्स स्क्वेअर प्लस एक्स. आता एक्स म्हणजे सुरुवातीला आपण 3 घेतला, तर एक्स स्क्वेअर मीन्स 3 स्क्वेअर इज 9, 9 प्लस 3, 9 प्लस 3 इज 12, 12 इज एन इवन नंबर. ओके. देन नेक्स्ट वन इज 5, 5 स्क्वेअर इज 25 प्लस 5, 25 प्लस 5 इज 30, 30 is also even number. The next one value is 7, 7 square is 49 plus 7, 49 plus 7, there is 56, 56 also even number. The next one is 9, 9 square is 81, 81 plus 9 is 90, 90 is also even number. Next one 11, 121 plus 11 is also even number. Then next one 12, 144 plus 12, getting addition is also even number. Then for all म्हणजे प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूला आपल्याला या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस एक्सला हा इवन नंबरच मिळतो आहे. म्हणजे याचा अर्थ हे देखील स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल, फॉर ईच म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूला for each x belongs to a, x square plus x, x square plus x is an even number. Okay, x square plus x is an even number. So the given statement, so the given statement, so the given statement is true, hence its truth value, its truth value is t. ओके. 2 एक्झाम्पल्स कळेल का बघा. थोडंसं पुन्हा रिवाइज करूया आपण कन्सेप्ट पाहतोय क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. तर त्याच्यामध्ये क्वांटिफायर्स म्हणजे काय, तर हे 2 सिम्बॉल्स आहेत, देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल. या ठिकाणी आपण वर्ड्ससुद्धा लिहिलेलं आहे, तुम्ही अशाच पद्धतीनं लिहून घेतलं तरी चालेल. तर या ठिकाणी आपण पहिले एक्झाम्पल पाहिलं देअर एक्झिस्ट सिम्बॉलसाठी, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहिलं आपण फॉर ऑल सिम्बॉलसाठी. पुन्हा या ठिकाणी मी रिपीट केले बघा. ह्या 2 सिम्बॉल्सना काय म्हणायचं, देअर एक्झिस्ट म्हणजे ॲटलिस्ट 1 व्हॅल्यू, फॉर ऑल म्हणजे सर्व व्हॅल्यूला, म्हणजे फॉर ऑल व्हॅल्यूज सॅटिस्फाईड गिवन कंडिशन. ओके, ठीक आहे. म्हणजे फॉर ऑलला आपल्याला सर्व कंडिशन्स सॅटिस्फाय झालेल्या पाहिजेत. फर्स्ट 2 एक्झाम्पल्स समजले का बघा. आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया.
समजले सर्वांना? ठीक आहे, समजलेलं आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आता तोच सेट आहे, फक्त आपल्याला एक्झाम्पल नेक्स्ट घ्यायचं आहे. एक्झाम्पल नंबर 3. There exist x belongs to A such that x square is less than 0. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा. There exists x belongs to A such that x square is strictly less than 0. म्हणजे आपल्याला तोच सेट पाहिजे आहे जो इथे दिलेला आहे सुरुवातीला. इफ A इज इक्वल टू बघा 3, 5, 7, 9, 11 आणि 12 हे एलिमेंट आहेत. मग याच्यातलीच आपल्याला एक व्हॅल्यू अशी घ्यायची आहे. काय सांगितले? देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे आपल्याला त्यामधील एक व्हॅल्यू अशी कोणती मिळते का की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर व्हॅल्यू लेस दॅन 0 येणार आहे. आता हे पॉसिबलच नाही, कारण आपण कोणत्याही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह व्हॅल्यूची जर स्क्वेअर केला तर येणारी व्हॅल्यू ही नेहमी पॉझिटिव्हच असते. म्हणजे याचा अर्थ हे स्टेटमेंट फॉल्स आहे. बरोबर. या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला? देर इज नो, तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये लिहिलं तर चालते. देर इज नो एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे एक व्हॅल्यू आपल्याला एक्समध्ये मिळत नाही. विच सॅटिस्फाईज x square is less than 0. So the given statement is false. Hence its truth value is F. ठीक आहे. त्यानंतर अनेक एक्झाम्पल घेऊया. फॉर ऑल सिम्बॉल्स असेल. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स इज एन इवन नंबर. तर त्या ठिकाणी बघा तोच सीट कोण आहेत आपल्याला बघावं लागेल. 3, 5, 7, 9, 11, 12. तर याच्यातला फक्त एलिमेंट 12 जो आहे तो काय आहे? इवन आहे ना. म्हणजे राहिलेल्या व्हॅल्यूजला कंडिशन सॅटिस्फाय होते का? नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे देखील स्टेटमेंट फॉल्स आहे असं म्हणता येईल. या ठिकाणी काय म्हणायचं बघा. x इज इक्वल टू 3 बिलॉंग्स टू ए, x इज इक्वल टू 5 बिलॉंग्स टू ए, x इज इक्वल टू 7 बिलॉंग्स टू ए, x इज इक्वल टू 9 बिलॉंग्स टू ए, कॉमा x इज इक्वल टू 11 बिलॉंग्स टू ए. डू नॉट सॅटिस्फाय x is an even number. X is an even number. So the given statement is false. Hence its truth value is
एफ. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, अंडरस्टँडिंग झालेलं आहे. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय करायचं, फक्त ते स्टेटमेंट जर ट्रू असेल तर कॅपिटल टी लिहायचा, जर का ते स्टेटमेंट फॉल्स असेल तर फक्त कॅपिटल एफ लिहायचं आहे. ठीक आहे. तर ह्या क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन करण्यासाठी आपल्याला एक्झाम्पल विचारलं जातं, किंवा ट्रूथ व्हॅल्यूसाठी सुद्धा एक्झाम्पल 1 मार्कला विचारलं जातं. टेक्स्टबुकची PDF जर तुम्ही डाउनलोड केलेली असेल तर आपण आता एक्झरसाईजमधील एक्झाम्पल्स पाहतोय. चॅप्टरच्या लास्टला मिस्किलस एक्झरसाईज आहे, त्याच्यामध्ये देखील काही एक्झाम्पल्स आहेत, ती तुम्ही सोडवू शकता. तर आता नेक्स्ट आपल्याला होमवर्क दिला पाहिजे. एक्झाम्पल नंबर 3 आणि 4 समजलं का पहा. फक्त येस म्हणू नका, समजले का बघा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मॅथ्स ठेवलेला आहे त्यांच्या नोट्सच्या वह्या आणि त्याचबरोबर होमवर्कच्या वह्या मी चेक करणार आहे. वेळोवेळी अभ्यास करा, तरच टेन्शन येणार नाही. ठीक आहे. एक्झाम्पल सोपे आहेत, फक्त समजून घ्या. नेक्स्ट आपण होमवर्क देऊया. सेट तोच आहे. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ each of the following, of each of the following. First example, there exists x belongs to A such that three x plus 8 strictly greater than 40. खरं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, आपण जर का लास्ट व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी भरली म्हणजे कोणती 12 into 3 is 36, 36 plus 8, 36 plus 8 is 44, strictly greater than 40. बरोबर, म्हणजे 40 पेक्षा मोठी येते व्हॅल्यू. परंतु जर 3 व्हॅल्यू आपण जर घेतली, 3 into 3 is 9, 9 plus 8 is 17. Then this condition is not satisfied for value of x is equal to 3. Then for values of x is equal to 3 is not satisfied. परंतु आपल्याला इथं देर एक्झिस्ट सिम्बॉल सांगितले बघा. देर एक्झिस्टचा अर्थ काय, आपल्याला याच्यामधला एक तरी एलिमेंट असा मिळाला पाहिजे की जो ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 12 हा एलिमेंट मिळालेला आहे की जो कंडिशन सॅटिस्फाय करतोय. त्याचबरोबर 11 घेतलं तरी देखील ती कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे, हिंटसुद्धा दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा, फॉर ऑल. आता या ठिकाणी फॉर ऑल म्हटल्यानंतर तुम्हाला सर्व व्हॅल्यूजला ही कंडिशन पाहावी लागेल. 2x plus 9 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 14. आता हे तुमच्या अंडरस्टँडिंगनं सोडवा.
तर त्या ठिकाणी क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट समजलेले असतील तर आपण पुढे जाऊया. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट सोपे आहे त्याचे पाहूयात आपण. ड्युएल्स अतिशय सोपी कन्सेप्ट आहे, एक्झामला विचारलं जातं बऱ्याच वेळा. तर इन शॉर्टकटमध्ये मी सांगतो ड्युएल्स म्हणजे काय करायचं. नोट म्हणूयात आपण. इंटरचेंजिंग करायचं, अँड सिम्बॉल असेल तर त्याचं ऑर करायचं, ऑर असेल तर अँड करा. त्याच्यानंतर टी आणि सी स्टेटमेंटमध्ये टी आणि सी काही ठिकाणी येते. तर हे देखील आपल्याला इंटरचेंज करायचं, म्हणजे जिथे टी असेल तिथे सी करायचं, जिथे सी आहे तिथं टी करायचं. ठीक आहे. तर आपण याचे एक्झाम्पल्स पाहू डायरेक्ट, सोपे आहेत. एक्झाम्पल नंबर 1, राईट द ड्युएल्स, राईट द ड्युएल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. ड्युएल करायचं आहे ना, त्या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल बघा. पी ऑर क्यू एन आर. त्याचं ड्युएल करताना फक्त काय करायचं आहे, ड्युएल इज बघा. पी क्यू आणि आर यांच्या ज्या जागा आहेत त्या फिक्स ठेवायच्या, त्या बदलायच्या नाही. फक्त चेंज कुठे करायचं आहे, ऑर असेल तर अँड करा, अँड असेल तर ऑर करा. ब्रॅकेट जिथे आहे तिथे ब्रॅकेट टाका, संपलं ड्युएल. बघा किती सोपी कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा, सेकंड एक्झाम्पल पाहूयात आपण. पी एन क्यू एन आर. ठीक आहे. तर याचं ड्युएल करताना काय करायचं, इट्स ड्युएल इज बघा पी क्यू आणि आर यांची जी जागा आहे ते आहे तिथेच ठेवायची. फक्त काय करायचं, त्या ठिकाणी अँड सिम्बॉल आहे त्याचं ऑर करायचं. दोन्ही ठिकाणी अँड आहे ते ऑर झालं. ब्रॅकेटच्या ठिकाणी ब्रॅकेट टाकलेलं आहे. पी क्यू आणि आर यांची देखील पोझिशन आहे तसंच ठेवलेली आहे. झालं ड्युएल तयार. बघा बरं एक्झाम्पल सोपं आहे की नाही. नेक्स्ट वन इज एक्झाम्पल नंबर 3. पी आर क्यू एन आर आर एस. त्या ठिकाणी येस बघा, हा ॲडिशनल एक स्टेटमेंट आलं आहे. हां ते येऊ दे, त्याचं काय अडचण नाही. आपल्याला फक्त ड्युएल करायचं घेतलेलं आहे. इट्स ड्युएल इज पी क्यू आर आणि एस. जागा आहे तिथंच आहे. ऑरचं काय करायचं, अँड. अँड आहे, ऑर करा. ऑर आहे तर अँड करायचं. ब्रॅकेट कुठे, पी क्यूला आणि आर आणि एस. झालं.
ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक निगेशनचं एक एक्झाम्पल पाहूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन आर अँड यस. तर त्या ठिकाणी निगेशन देखील स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंटमध्ये त्याच ठिकाणी ठेवायचं आहे. फक्त इंटरचेंज कुठे करायचं आहे, ऑर किंवा अँड आणि अँड हे सिम्बॉल फक्त इंटरचेंज करायचे आहेत. मग त्याचा ड्युअल काय येणार, इट्स ड्युअल इज निगेशन पी आहे असं, क्यू आहे असा, निगेशन आर देखील आणि यस. म्हणजे मी आता फक्त इंटरचेंज कुठे करणार आहे बघा, ऑर आहे तिथं अँड केलं, अँड आहे तिथं ऑर केलं, अँड आहे तिथं ऑर. फक्त आणि फक्त सिम्बॉल चेंज करायचे आहेत. एवढं इतकं सोपं आहे ड्युएल करायचं. ठीक आहे. अनेक एक्झाम्पल पाहूयात आपण. तर आता टी आणि सी मधलं सांगितलेलं होतं बघा, निगेशन पी ऑर क्यू अँड आर अँड टी. आता याच्या ठिकाणी टी आलेला बघा. तर आपल्याला कोणकोणते बदल करायचे आहेत, ड्युअल इज, निगेशन पी आहे ॲज इट इज, क्यू आर. आता त्या ठिकाणी टीचं काय करायचा, सी करायचं. म्हणजे बदल कुठे कुठे आहेत बघा, ऑर सिम्बॉल अँड सिम्बॉल्स आणि टी आणि सीमध्ये. टी असेल तर सी करायचं, सी असेल तर टी करायचं. निगेशन सिम्बॉल जिथे आहे तिथेच ठेवायचं. ठीक आहे. आता बदल करूया आपण. ऑर सिम्बॉल आहे बघा, तर अँड केलं, तर अँड आहे, ऑर केलं, ब्रॅकेट टाकायचा, विसरायचं नाही. अँड सिम्बॉल आहे, ऑर झालं याचं निगेशन, सॉरी ड्युएल तयार झालं. समजले सर्वांना बघा. समजलेलं आहे. ठीक आहे. होमवर्क देऊया. सोपेत होमवर्क आजचे. पहिल्या होमवर्कमध्ये 2च एक्झाम्पल दिलेत ना. होमवर्क डेट इज 8/7/2021. एक्झाम्पल, राईट द ड्युएल. Write the duals of each of the following. ठीक है. फर्स्ट एग्जाम्पल, P and negation Q. Second, negation P and negation Q and P or Q and negation R. Third example, negation P or Q, close bracket complete, and P or negation Q and negation yes, close bracket complete. Fourth, यार थोडंसं दिसायला ठीक आहे. निगेशन यस, ओपन ब्रॅकेट कंप्लीट, क्लोज ब्रॅकेट कंप्लीट. नंतर फोर्थ एक्झाम्पल, सी ऑर पी एन क्यू आर आर. ठीक आहे. 4 एक्झाम्पल तर आहेत. ओके.
ओके, आजच्या दिवसापुरतं ह्या दोन कन्सेप्ट ठीक आहे.